नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। साखरी रोडवरील के वाईन शॉपचा परवाना रद्द करा, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन। शिरपूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांची धडक कारवाई, अवैध होणारी लाकडाची रोखली तस्करी। पीडित महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आदिवासी समाजाचा पिंपळनेर येथे महामोर्चा। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील साखरी रोडवरील के वाईन शॉपचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून संबंधित परवाना धारकांना कारवाई करण्यात यावी या संदर्भात अनेक दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क धुळे विभाग यांच्याकडे निवेदन देऊन कारवाई होत नसल्याने आज पुन्हा निवेदन देत कारवाई न केल्यास दिनांक 4 जून रोजी उपोषणाचा इशारा माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी निवेदनाद्वारे दिलेला असून दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की हॉटेल के वाईन कॉर्नर अनुमतीवर विसंगत विभागीय गुन्हा नोंद होऊन देखील सर्रासपणे बेकायदेशीररित्या कायद्याने ठरवून दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे उल्लंघन हॉटेल के वाईन शॉप कॉर्नर येथे होत असून या संदर्भात धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर देखील के वाईन कॉर्नर हे सर्रासपणे सुरू आहे, त्यामुळे या वाईन कॉर्नरची पुन्हा सखोल चौकशी करून ते तात्काळ बंद करण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले असून यावेळी निवेदन देण्यासाठी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, ॲडव्होकेट ऋतुराज वाघ, राज आगडे, मोनू सोनार, राहुल निकुंबे, प्रवीण शिरसाट आदी उपस्थित होते। माझं नाव जितेंद्र उंदर शिरसाट, माजी नगरसेवक, भीमनगर साखरी रोड धुळे। साखरी रोडला केन वाईन म्हणून एक बार आहे, तर त्यांनी बारचं लायसन घेतलेलं आहे आणि ते उघडपणे तिथं वाईन शॉप चालवला जातो। त्या बाबतीत 1 वर्षापासून मी नेहमी पाठपुरावा करतो आहे, पण काही अधिकारी लोकांनी कुठंच काही दखल घेतली नाही। त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले त्यांनी, या दंड आकारण्यात आला। पण आमची मागणी अशी होती तर तो वाईन शॉप जो बार आहे, बारच्या नावावर वाईन शॉप चालवता आहे, तर तो बंद करण्यात यावा। कारण तिथं त्या भागात मी 15 ते 20 वर्षापासून नगरसेवक आहे। काही महिला तिथं भाजीपाला विकता, काही हे विकतात, तर आमच्या काही वार्डातले महिला भाजीपाला घ्यायला जातात, दूध डेअरी आहेत तिथं काही प्रमाणात, तर काही महिला दूध घ्यायला जातात। तर ते वाईन शॉपमधून तिथून लोक गिऱ्हाईक हे दारू घेऊन हे सदर तिथं एक सोड्याची गाडी आहे, हे तिथं वेशन करतात, तिथं दारू पिता, या तिथं रस्त्यावर काही लोक लगही करता आणि बाया जात असताना नेहमी तिथं बायांना नेहमी त्रास होतो। या बाबतीत माझ्याकडं 4-5 वेळेस माझ्या एक नागरिक म्हणून 5-6 वेळेस या अशा महिलांनी माझ्याकडे तक्रारी केली आणि मी त्या तक्रारीनुसार अनुषंगात मी अधिकारी लोकांना त्या बाबतीत भरपूर वेळेस निवेदन दिलं। दारूबंदी एक साईडला मी भरपूर वेळेस निवेदन दिलं। या पाठपुराव्यासाठी मी 1 वर्षापासून निवेदन देत आहे। तरी माझी एक एवढी विनंती आहे, तर तो बार आहे, बारचं नावावर तो जो वाईन शॉप चालवतोय तो लवकरात लवकर बंद करण्यात आला नाही तर याच्या पुढे मी तीव्र आंदोलन करण्यात येईल। वनक्षेत्र शिरपूर प्रादेशिक परिमंडळ सुडे नियमक्षेत्र दहिवत बेटाजवळील आडे ते शिरपूर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास विना परवाना निम प्रजातीच्या लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती शिरपूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली। दरम्यान ते तात्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले। लाकडाची होणारी तस्करी करणाऱ्यांना मुद्देमालासह त्यांनी ताब्यात घेतले। भारतीय वन अधिनियम 1937 कलम 41(2) सह विविध कलमासह कारवाई करण्यात आली। शिवाय महेंद्र कंपनीची पिकअप व्हॅन रेंज कार्यालय शिरपूर येथे जमा करण्यात आली असल्याची माहिती शिरपूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली। मी काशीनाथ दुडकुदेवरे, वन परिक्षेत्र अधिकारी शिरपूर। काल मला गुप्त बातमी मिळाली की माझे निनिश मॅडम मुख्य वन संरक्षक धुळे, तसेच नितीन सिंग उपवन संरक्षक धुळे, तसेच राजेंद्र सदगीर साहेब दक्षता विभाग, तसेच कांबळे साहेब वन संरक्षक यांच्या थ्रू आम्हाला गुप्त बातमी मिळाली। त्यावरून आम्ही आडे आणि शिरपूर रस्त्याला दबा धरून बसलो होतो की त्या ठिकाणी लाकूड वाहतुकीची गाडी येणार आहे। तर मग आम्ही 10 वाजेपर्यंत तिथं बसलो असता अचानक रात्री रोडावर एक लाकडाचं वाहन आलं। त्याला आम्ही विचारपूस थांबवल्यानंतर विचारपूस केली असता त्याच्याजवळ कुठलाही पास परवाना नसल्याने ती गाडी आम्ही ताब्यात घेतली आणि शिरपूर वनक्षेत्र कार्यालयात जमा केली। त्यानंतर परत वरूनच आम्हाला एक संदेश प्राप्त झाला की शिरपूर आणि आडे रस्त्याला परत एक गाडी लाकडाची वाहतूक करणारी येणार आहे। परत त्या ठिकाणी आम्ही 11-11:15 दबा धरून बसलो असता त्या ठिकाणी 11:30 वाजता परत एक वाहन आलं
परत त्या वाहनाला आम्ही थांबवल्यानंतर त्याच्याकडे पास परवाना विचारणा केला. त्यातही त्याजवळ कुठलाही पास परवाना नसल्याने त्यालाही आम्ही जप्त केलं आणि शिरपूर वनक्षेत्र कार्यालयात जमा केलं. पिंपळनेर येथे गावातील बस स्थानकाजवळ एक महिला आपल्या मुलासोबत बाहेरगावी जाण्यासाठी वाहनाची प्रतीक्षेत होती. त्या दरम्यान सामोरे चौफुलीवर भाजीपाला वाहतूक करणारी वाहने नवापूरच्या दिशेने जात असल्याचे समजल्यानंतर पीडित महिला तेथे गेली. निलेश निकम व स्वप्नील वाघ या दोघा नराधमांनी पीडित महिलेला बळजबरीने उपबाजार समितीच्या आवारात आणले व तिच्यावर अत्याचार केला आणि तिथून ते पसार झाले. ही घटना काळीमा फासणारी असून या नराधमांना पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकलेल्या असून या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने पिंपळनेर शहरात मोर्चा काढण्यात आला. दरम्यान या मोर्चात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पिंपळनेर येथील 26 तारखेच्या बलात्काराच्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला 376D त्याचप्रमाणे अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झाल्याबरोबर पोलीस विभागाने ह्या गंभीर गुन्ह्याची अतिशय तत्परतेने आणि तात्काळ दखल घेऊन आरोपी 1 तासाच्या आत अरेस्ट केलेले आहेत. आरोपींचा PCR घेण्यात आलेला आहे आणि आरोपी सध्या PCRमध्ये आहे. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः DYSP साजन सोनवणे करत आहे आणि अतिशय महत्त्वाचे एव्हिडन्स आपण त्यामध्ये प्राप्त केलेले आहेत. त्याप्रमाणे ह्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांवर अतिशय कडक कारवाई होईल आणि कडक शिक्षा त्यांना मिळेल असं पोलीस प्रशासनाकडून प्रखरतेने आणि अतिशय तत्परतेने कार्यवाही सुरू आहे. मी समाजबांधवांना आणि इतर जे काही सर्वसामान्य जनता आहे यांना ह्या अनुषंगाने जर समजा काही असं तुम्हाला वाटत असेल की इथे वाईट प्रवृत्तीची लोकं राहत आहेत, वाईट प्रवृत्तीची एखादा गुन्हा घडण्याची शक्यता आहे किंवा काही घटना घडण्याची शक्यता आहे, तर अशा वेळेला आम्ही सर्वसामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो की तात्काळ पोलीस यंत्रणेला कळवायचं आहे. कोणत्याही संदर्भात न घाबरता तुम्ही पुढे या. काही घटना घडण्याच्या आधी प्रिकॉशनरी मेजर्स आपण घेऊ शकतो आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि घटना होण्यापासून वाचवू शकतो. तर कृपया पोलिसांना ह्या संदर्भात काही माहिती कळवणं अपेक्षित आहे. तर निश्चित आपण निर्भयपणे माहिती पोलिसांना कळवावं अशी मी सर्व जागृत नागरिकांना आवाहन करतो. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.